मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेसाठी वरिष्ठांनी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट. तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या दाब्यानं खळबळ. दोन 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णीसह सर्व आरोपी निर्दोष. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार, सूत्रांची माहिती. याबाबत निरोप न आल्याची भरणेंची प्रतिक्रिया. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चेला उधाण. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द. प्रांजल खेबलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट. पुणे पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. काँग्रेसनं एवढे वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली? अर्जुन खोतकर यांची गोरंट्याल यांच्यावर टीका. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र. कर्नाटक सरकारनं पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती. ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण. आणि पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातून गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. धरणातील पाण्याचा साठा 91%. यापुढे एक चूक मंत्र्यांना महागात पडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी हा एकत्रित निर्णय घेतल्याची माहिती आहे. सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे सरकारवर जनतेचा रोष वाढतोय. त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही, अशी तंबी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना लिहिलं. कर्नाटक सरकारचा अलमट्टीचा उंचीचा निर्णय हा 519.6 मीटरवरून 524.256 मीटर करण्याचा प्रस्ताव आहे. उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे, असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे 6 निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळानं 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. या 4 प्रकल्पांसाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी 6 दशकांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न चर्चेतून सोडवण्याची मागणी करण्यात आली. सीमा भागातील मराठी माणसांवरील अत्याचाराबाबत जाबही विचारण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कृषी खात्यासाठी दत्ता भरणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेण्यात यावा असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलं. तर कोकाटे राजीनामा दिल्यानंतर तोंड उघडतील अशी भीती असल्यामुळेच राजीनामा घेत नसल्याचा आरोपही शेट्टींनी केला. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. अचानक दिल्लीत आलो नाही अशी प्रतिक्रिया दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंनी दिली. जालन्यात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. मी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना यांनी मला गद्दार म्हटलं होतं. आता खऱ्या अर्थानं गद्दार कोण?
असं म्हणत कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी टीका केली. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. बीड आणि परळीमधील गुन्हेगारी संपवून टाकणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. कोणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे यांना उपस्थिती लावली. या समारंभात त्यांना अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याचा फोटो व्हायरल होताच आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका होतीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी सावली बार प्रकरणात समतानगर पोलिसांची भेट घेतली. राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत माहिती घेतल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. राजन विचारेंनी खासदार नरेश म्हस्केंना पत्र लिहिलंय. पत्रामध्ये राजन विचारेंनी म्हस्के यांचा बाचाळवीर, उंदीर, टेंडर सेटर असा उल्लेख केला. त्यामुळे ठाण्यात विचारे आणि म्हस्केंमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधून प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिल्याचं अभय पाटलांनी सांगितलंय. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 6 जागांवरही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आले, तर काँग्रेसला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे नाना पटोलेंचा दारुण पराभव झाला. जेजुरीमध्ये देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा बेदक यांच्या हस्ते मार्तंड गोशाळेचं लोकार्पण करण्यात आलं. रावसाहेब चौदंडे यांनी श्री मार्तंड भैरव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेच्या दुग्धाभिषेकासाठी 2 गायी आणि 1 वासरू अर्पण केलं. शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारासमोर धरणे आंदोलन केलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी दिल्या. पंढरपूर समजून चक्क पायलटनं तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्यांना नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला. विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्यानं कंपनीला 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू करण्यात आलं आहे. एसईबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण लागू करण्यात आलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं हा मोठा निर्णय घेतला. गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी हे आरक्षण लागू करण्यात आलंय. बीडच्या परळी तालुक्यातील नंदागोळ इथले रहिवासी ज्ञानदेव उर्फ गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महादेव गीते हत्या प्रकरणी गोट्या गीतेवर ही कारवाई करण्यात आली. प्रांजल खेबलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. तर मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केली. दरम्यान प्रांजल खेबलकर यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं चालण्यात आली. व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवार यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊतवर गंभीर आरोप केले. जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही अशा शब्दात रोहित पवारांनी माजी आमदार राजेंद्र राऊतांना टोला लगावला. राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचं समोर आलंय. रखडलेला लाभ तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी साऊ एकल महिला समितीनं श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबळ यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. 2006 ते ऑगस्ट 2023 या काळामध्ये 36 बोगस खात्यांद्वारे अपहाराचा आरोप त्यांच्यावर आहे. चेअरमॅन पदाचा गैरवापर केल्याचं तपासातून समोर आलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कमला मिल्स इथल्या अनधिकृत संरक्षक भिंत आणि शेडचं बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. 2 खाद्य दुकानांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीनं छापे टाकले. मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवर सुद्धा ईडीनं छापेमारी केली. पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. बैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सफाळे आणि पालघर इथल्या प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. तर ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हा वाद झाला. बदलापूर रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे. ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसवले जात आहेत. मात्र प्लॅटफॉर्म नंबर 2वर चक्क जुना सरकता जिना लावल्याचा आरोप मवियाकडून करण्यात आलाय. कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल करत शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 17 वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयानं महत्त्वाचा निकाल जाहीर केला. सबळ पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कन्नड पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बॉम्बब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं म्हटलंय. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं. 17 वर्ष आम्ही प्रतीक्षेत होतो. देवाच्या कृपेनं आम्हाला न्याय मिळाल्याची भावना सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केली. भगवा दहशतवाद नावाचा जो बागुलबुवा तयार केला होता तो दावा खोटा असल्याचंही ते म्हणाले. मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणाऱ्या नेत्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. एनआयए कोर्टानं दिलेल्या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून पेढे वाटत निकालावर आनंद व्यक्त करण्यात आला. मालेगावमध्ये हिंदुत्ववाद्यांचा जल्लोष पोलिसांनी रोखल्यानं काही काळ वाद निर्माण झाला. फटाके वाजवण्यास पोलिसांनी विरोध दर्शवल्यानं काही काळ तणाव पाहायला मिळाला.